स्वप्न पाहणं आणि त्याची पूर्तता होणं या दोन गोष्टी भिन्न आहेत। एका मुलीनं असंच परदेशातून घरी येण्याचं स्वप्न पाहिलं होतं। 4 वर्षांनी ती तिच्या घरी जाणार होती आणि तिची स्वप्न पूर्ण होणार होती। ती आनंदी होती, पण वाटेत अचानक तिच्यासोबत भयंकर घडलं आणि तिचं स्वप्नच राहिलं। असं काय घडलं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। भारतीय वंशाची तरुणी ऑस्ट्रेलियात राहत होती। 4 वर्षात ती पहिल्यांदाच घरी येत होती, पण विमानातच तिचा मृत्यू झाला। ती मेलबर्नला शिक्षणासाठी गेली होती। मनप्रीत कौर असं या मुलीचं नाव। मनप्रीत कौर 20 जून रोजी विमानाने पंजाबला येणार होती। ती नवी दिल्ली मार्गे आपल्या घरी जात होती। विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच क्वांटास आंतरराष्ट्रीय फ्लाईटमध्ये तिचा मृत्यू झाला। मनप्रीत आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी घरी जाण्याची 4 वर्षात ही तिची पहिलीच वेळ होती। मात्र विमानात चढल्यानंतर काही मिनिटातच तिचा मृत्यू झाला। ऑस्ट्रेलियन मीडियन रिपोर्टनुसार विमानात सीट बेल्ट बांधत असताना तिचा मृत्यू झाला। तिच्या मित्रांनी ऑस्ट्रेलियन मीडियाला सांगितलं की 24 वर्षीय मनप्रीत विमानतळावर पोहोचण्याच्या काही तासापूर्वीच ती अस्वस्थ तिला वाटत होतं। असं असून देखील ती फ्लाईटमध्ये चढली, मात्र सीट बेल्ट बांधताना ती जमिनीवर पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। विमान मेलबर्न विमानतळाचा बोर्डिंग गेटवर उभं होतं, त्यामुळं केबिन क्रू आणि आपत्कालीन कर्मचारी तातडीने तिच्यापर्यंत पोहोचले, मात्र तिला वाचवता आलं नाही। मनप्रीत क्षयरोगानं ग्रस्त असल्याचं वृत्तात म्हटलं आहे। हा एक संसर्गजन्य रोग आहे जो मुख्यतः फुफ्फुसावर परिणाम करतो। या आजारामुळे उद्भवलेल्या काही समस्येमुळेच तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे। मनप्रीत शेफ होण्यासाठी शिकत होती आणि ऑस्ट्रेलिया पोस्टमध्ये काम करत होती। मनप्रीतचा मित्र गुरुदेव ग्रेवालने सांगितलं की जेव्हा ती विमानात चढली तेव्हा तिला सीट बेल्ट लावताना त्रास होत होता। फ्लाईट सुरू होण्यापूर्वी ती तिच्या सीटवर कोसळली आणि जागीच मरण पावली। तिच्या मित्रानं सांगितलं की मनप्रीत मार्च 2020 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला गेली होती। मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच SS ब्रो स्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा।